कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके देखिला डोळा बैसला तो जीवदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन नाही देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी विठ्ठला माझी वाणी तुझे वर्णू गुण नाम माझी वाणी तुझे वर्णू गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम
माझी वाणी तुझे वर्ण गुणनाम माझी वाणी तुझे वर्ण गुणनाम वर्ण गुणनाम ओ माझी वाणी गुणनाम वर्णी गुणनाम माझी वाणी माझी वाणी तुझे वर्ण गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा महायोग पिटे तरी भीमरत्यं वरं पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा हरु प्रथम नमन पांडुरंगा हरु प्रथम त्यांच्या कृपादाने कथे साविस्तारो त्यांच्या कृपादाने कथे साविस्तारो त्यांच्या कृपादाने कथे साविस्तारो बाबाजी सद्गुरुदास हो त्यांच्या कृपादाने कथे साविस्तारो लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हे इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना हाथों में बंसी आना जब प्राण तन से निकले कैलास राना शिवचंद्र मोरी परेंद्र माता मुकुटे जळाली कारण्य सिंधू भवदुःखारी तुझे विन शंभू मज कोण तारी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरादाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय विठ्ठला कोणी एकी फुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी विको कवी विठाला विठ्ठला
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदिने देहूचे सुप्रसिद्ध विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. हॅबलिंग मारा आलो का नाही का? टाळसर आवाज आला. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायनं ज्या गोकुळामध्ये ती गवळण दही दूध तूप विकण्याकरता ती गवळण कुठे गेली? मथुरेत मध्ये ती गवळण दही दूध तूप विकण्याकरता निघाली. बरोबर आहे. मथुरेतली गवळण गोकुळात निघाली. वृंदावनातली गवळण गोकुळात निघाली. असं जर तुमच्या लक्षात जर म्हणलं तर गवळणी राहत कुठं होत्या? गोकुळात. बरोबर आहे. आणि मथुरातही गवळणी होत्या. बरोबर आहे. दोन्हीही ठिकाणी गवळणी राहत होत्या. पण बघा मला, व्यवसाय करण्याकरता जर आपल्याकडे जर माल असेल तर तो माल विकायचा म्हणलं तर आपल्याला कुठे जावं लागेल? बाजारात. बरोबर आहे. म्हणजे आपलं जवळचं बाजारपेठ म्हणजे डोणगाव. बरोबर आहे. आपल्यापासला कोणताही माल असू द्या आपल्याला बाजाराच्या ठिकाणी विकण्याकरता जावं लागते. तसं या गवळणीने बरोबर आहे कधी कधी आपल्याच गावातला माल असतो पण कमी प्रमाणात असतो. मग असल्याच्या नंतर जास्त असो किंवा कमी असो पण या गवळणीला विकण्याकरता जायचं होतं. हे फक्त निमित्त. बरोबर आहे. हे फक्त निमित्त होतं. पण त्या गवळणी दही दूध तूप विकण्याकरता निघालेली गवळण आणि ज्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्या गवळणीनं काय केलं? या अभंगातून त्या गवळणीचं वर्णन केलं. पण वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणले फक्त एकच गवळण बोलली. कोणी? बरोबर आहे. मग एक म्हणल्याच्या नंतर बघा मला, आता कीर्तना करता आपण एक आहोत का अनेक आहोत? अनेक आहोत. बरोबर आहे. कीर्तन सांगणारा अनेक आहे का एक आहे? एक आहे. बरोबर आहे. तसं अनेक गवळणी दही दूध विकण्याकरता गेल्या पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले फक्त एकच गवळण बोलली. विठाला विठाला. अभंगावरती बरंचसं काय आपल्याला बोलायचं आहे. 4 चरणापर्यंत आपल्याला बोलायचं आहे. टाइम आपला 2 वाजेपर्यंत आहे. टाइम पाहून घ्या. केला इशारा जाता जाता. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायची आहे. एका चरणावरती आपल्याला 1-1 तास बोलायचं आहे. आपल्याकडे घंटे किती आहे? 4 ना. याच्या व्यतिरिक्त मी परत तुमचं ऐकून घेणार नाही. कारण की महाराज आपलं काम असं आहे बिनपगारी विठाला विठाला. असं बी नाही की पगार भेटत नाही. ते म्हणले पगार बी देतो पण मी म्हणलं चालत. विठाला विठाला. महाराज बघा, जो व्यक्ती एवढं मोठं जर अन्नदान करत असेल, बरोबर आहे, जो व्यक्ती एवढं मोठं अन्नदान करत असेल तर परमभाग्य. महाराज आपल्या घरी 4 वारकरी 5 वारकरी 10 वारकरी आल्याच्या नंतर आपली मंडळी आपल्याकडे बघते. आपण हे का नाही? सर्वांना पाठच आहे. कारण की का त्या बायकोचं डोळे असे फिरतात 10च्या 10 जीव घालायचे. बरोबर आहे. आणि काही काही पठ्ठे असे महाराज 3 माणसाचं 1 माणूस जेवते. पण महाराज कमाल आहे महाराज या व्यक्तीची. बरं लय ऐश्वर्यवान आहे तर अशी बी काही नाही. बरोबर आहे. महाराज लय ऐश्वर्य संपन्न आहे असं बी काही नाही. पण महाराज त्याने 11 वर्षापर्यंत ही परंपरा चालू ठेवली. बरोबर आहे. अशीच महाराज माझ्या कबीराच्या घरी
कबीरजी महाराजच्या घरी किती संत आले होते? कबीरजी महाराजच्या घरी फक्त 3 नाही तर 4 संत जेवण्याकरता आले होते. पण कबीराच्या घरी ते 4 संत जेवू घालण्या एवढं सुद्धा अन्न घरी नव्हतं. होतं का? नव्हतं. पण तरी सुद्धा कबीरजी म्हणले कमाल आला, कमाल. अरे महाराष्ट्रातले संत आपल्या घरी आले. ते साधे सुधे संत नव्हते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत चोखोबाराय, श्री संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराज होते का? नव्हते. विठाला एवढे संत जर आपल्या घरी आले आणि ते संत महाराष्ट्रातले येत, हे संत कोणाच्या घरी येत नाही. ज्याचं पुण्य उदयाला आलं त्याच्या घरी ते संत येते. महाराज कबीरजी महाराज सुद्धा संत होते. मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले संत कबीरजी महाराज. आणि कबीरजी महाराजांचे बरेचसे काही दोहे येतं, कबीरजी महाराजांचे बरेचसे काही अभंग येतं. आणि ते अभंग ज्या कबीरजी महाराजांनी लिहिले ते आज तागायत आहेत. ज्या कबीरजी महाराजांनी सांगितलं ते अभंग अजून सुद्धा लागू येतं. बरोबर आहे, अजून सुद्धा लागू येतं. कारण की त्या काळामध्ये कबीरजी महाराजांचा अभंग आहे, माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान, आई रे बेईमान दुनिया, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बाजार. बरोबर आहे. बघा महाराज, संतांना मानत नाही आणि हिजड्याला मानल्याशिवाय तुम्ही बघा महाराज, एखादा संत एखादा वारकरी जर एखाद्याला म्हणत असेल 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, आपण देतो का? आपण देतो का? त्याला म्हणतो होय बुडा. पण महाराज त्याच ठिकाणी त्याच व्यक्तीला जर एखादा व्यक्ती भेटला, लक्षात आलं? त्याच ठिकाणी तोच व्यक्ती जर भेटला, त्यानं जर टाळी वाजवली आणि जर मागितलं तर त्या ठिकाणी 1 रुपया नाही, 5 रुपये नाही, किती द्यावं लागतं? अरे बापरे, तुम्ही तर लय पुढे गेले. जाऊ द्या महाराज, 100 रुपये सोडून द्या, पण त्या ठिकाणी 10 रुपये निश्चित द्यावं लागतं. बरोबर आहे. नाही दिले तर आपल्याला काय वाटते, आपली इमेज जाईल, आपली इज्जत जाईल. पण महाराज ट्रेनमध्ये सुद्धा ते आहेत, बस स्टँडवर सुद्धा आहेत, त्यांना द्यावंच लागते. पण महाराज ते संतांनी मागितल्याच्या नंतर देत नाही. म्हणून कबीरजी महाराज म्हणतात, साधू संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बाजार. आणि त्या कबीरजीच्या घरी हे संत गेले. आणि संत गेल्याच्या नंतर महाराज माझ्या कबीरजी महाराजांनी सांगितलं, कमाल. अरे आपल्या घरी संत आले. कारण की का एवढं पुण्य आहे. साधू संत येती घरा दिवाळी भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, हे दोन्ही संत पाय, हे संत पाय येथोनी अनुठवू माता नामस्मरणा वासोनी. ते संत महाराज माझ्या कबीरजी महाराजांच्या घरी आले हो. आणि कबीर महाराजांच्या डोळ्यातनं अश्रू आले. आणि कबीरजी महाराज म्हणतात, कमाल. अरे संत माझ्या घरी आले, संत आपल्या घरी आले, पण आज माझ्याकडे देण्याकरता विठाला विठाला. कबीरजी महाराजांनी सांगितलं, अरे कबीर कमाल. अरे संत आपल्या घरी आले रे, पण माझ्याकडे देण्याकरता काय नाही रे. आणि खरंच महाराज ज्यावेळेस संत आपल्या घरी जर आले ना,
निश्चित समजाव की आपलं काहीतरी भाग्य उदयाला आलं. ज्यावेळेस कबीरजी महाराजांच्या घरी संत आल्याच्या नंतर कबीरच्या डोळ्यातून अश्रू आले आणि कबीरजी म्हणतात, कमाल, अरे आपल्याकडे काही देण्याकरता धान्य नाही आणि जेव घालण्याकरता सुद्धा अन्न नाही रे कबीर, कमाल, करावं काय? तर त्यावेळेस कमाल म्हणतो, बाबा आपल्या घरी नाही ना अन्न, मग आपण आणण्याकरता जाऊया. आपण जायचं कुठं, जायचं कुठं असं कबीरजीनं म्हणल्याच्या नंतर कमाल म्हणतो, बाबा अहो आपल्या गावातले शावकार आहे, आपल्या गावातलं मोठं शेठजीचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये आपण जाऊया आणि आपल्याला जेवढा माल लागेल तेवढा माल घेऊया आणि परत आपण या ठिकाणी येऊया. असं म्हणल्याच्या नंतर महाराज कबीरजी आणि कमालजी रात्रीचे उठले. कारण की चोरी करायची म्हणलं तर दिवसा जमेल का? नाही, रात्रीची चोरी करायची. वास्तविक पाहता संत कधी चोरी करत नाही, पण महाराज कबीरजीच्या घरी अन्न नव्हतं आणि संत विनमुख जर केले तर आपली संपत्ती. आणि खरं महाराज संसारकाच्या घरी जर अतिथी आणि संन्यासी आणि संत जर घरी आल्याच्या नंतर त्यांना विनमुख कधी पाठवू नये. जर तो व्यक्ती आपल्या घरी जर आला तर त्याला पाणी पाजायचं, नाही पाणी पिला तर कमीत कमी चहा द्यायचा, नाही चहा पिला तर म्हणायचं जेवण तरी जा. कारण की का, आपली सर्वच्या सर्व पुण्य संपत्ती घेऊन जातो. विनमुख जाऊ द्यायचं नाही. महाराज त्यांना काही धान्य द्यायचं नाही, त्यांना पैसा द्यायचा नाही, पण या ठिकाणी जेवल्याशिवाय पाणी पिल्याशिवाय ताकाचे नाही जमलं तर कमीत कमी जीवन फुकट म्हणजे भेटलेलं पाणी तरी पाजावं. ज्यावेळेस कबीरजीला कळालं आणि माझ्या कबीरजी महाराज म्हणतात, कमाल कसं करायचं, चला मग रात्रीच्या टायमाला मला मोठी शेठजीचं दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये माझे पहिल्यांदा कमाल उतरले आणि कमाल उतरल्याच्या नंतर कमालाने एक असं पिशवी घेतली होती, एक आपली बोंदरी घेतली होती, एक आपली थैली घेतली होती आणि कमाल उतरला. आणि कमाल उतरल्याच्या नंतर माझ्या कमालाने एवढे तांदूळ घेतले, एवढे गहू घेतले, जेवढे संत जेवतील एवढं धान्य कमालजीनं घेतलं. आणि कमालजीला वाटलं जर कदाचित मी चोरी केल्याच्या नंतर अजून कोणीतरी चोरी करेल, म्हणून माझ्या कमालानं काय केलं, महाराज धावत गेला आणि ज्या ठिकाणी शेठजी झोपलेला होता त्या ठिकाणी दरवाजा वाजवला आणि दरवाजा वाजवल्याच्या नंतर तो शेठजी उठला आणि उठल्याच्या नंतर आतला दरवाजा कोणी वाजवला, कदाचित चोर शिरलं असं त्या शेठजीला वाटलं. तो शेठजीनं दरवाजा उघडला, कमाल पळायला सुरुवात केली. कमाल पळत होता, पण कमाल पळत असताना ज्या भीतीवरनं उडी मारायची पलीकडे जायचं, पण कमालाची पहिली उडी फेल गेली आणि दुसऱ्या उडीला वरती जाणार तेवढ्यात महाराज त्या शेठजीनं पाय धरले आणि पाय धरल्याच्या नंतर कमालाला ओढू लागला. पण कमालाला ओढत असताना इकडं कबीरजीनं हात पकडला, शेठजीनं पाय पकडला. इकडं कबीरजी ओढत होते, इकडं शेठजी ओढत होता, मध्ये हातात धान्य होतं, पण तरी सुद्धा माझ्या कमालानं धान्य सोडलं नाही. हो, कमालानं धान्य सोडलं नाही. पण असं करता करता त्यावेळेस कमालजी म्हणतो, बाबा माझं शेठजीनं पाय पकडलाय आणि शेठजी आता निश्चित म्हणे मला पकडल्याशिवाय राहणार नाही. पण बाबा एक असं करा, मी काय करतो, माझा हात सोडा, मी फिरतो आणि धान्य तुमच्याकडं सोडतो, मुंडकं खाली करतो, पाय तुम्ही पकडा. महाराज या ठिकाणी कमालानं धान्य सोडलं, मुंडकं फिरवलं आणि मुंडकं खाली घेतलं. पण तेवढ्यात महाराज कबीरजीनं पाय ओढायला सुरुवात केली. ज्यावेळी शेठजीला वाटलं आता ऐकत नाही, शेठजीनं हातात मोठाच्या मोठा कोयता घेतला आणि तेवढ्या वेळेत मुंडकं छेटलं, मुंडकं तोडल्याच्या नंतर शेठजीच्या हाती मुंडकं आलं आणि कबीरजी महाराजांनी कमालाचं सीर ओढलं, मुंडकं हातात आलं. आता मुंडकं नेमकं कोणाचं मेळ लागना, मुंडकं फेकून दिलं, कबीरजीनं धड टाकलं. ऐका महाराज, परत शेठजीनं मुंडकं फेकलं, कबीरजीनं धड सोडून दिलं. त्या ठिकाणी त्या शेठजीनं ते धड ओढत वेशीवरती आणलं. कबीरजीनं कमालाचं मुंडकं घेतलं, शीर, आणि आपल्या घरी नेऊन ठेवलं.
आपल्या घरी नेऊन ठेवल्याच्या नंतर देवाराच्या शेजारी मुंडकं ठेवलं आणि सर्व संत मंडळीला जेवू घातलं आणि जेवू घातल्याच्या नंतर सर्व संत मंडळी जेवली, रात्रीची जेवली, सकाळीही जेवू घातलं आणि सकाळच्या टायमाला संत आता दिंडी बघा, ज्या ज्या ठिकाणी आपली दिंडी थांबली रात्रीच्याला जेवतो, सकाळी नाश्ताही करत नाही, कदाचित एखादा देत असेल तर करतो आणि आपली दिंडी निघते. महाराज कबीरजीनं स्वतःचा पोरगा मेला पण तरी सुद्धा संत मंडळीला वाढत असताना एक सुद्धा अश्रू गेला नाही. बघा महाराज, एवढं आपण करू शकतो नाही महाराज. आपल्या घरातलं जर कोणी मेलं तर आपण त्या देवाला दान देत नाही आणि त्या देवापाशी जात नाही. कदाचित एखादं वारी जर मेलं तर ते म्हणते आम्हाला वारी अर्जुन नाही. पण महाराज कबीरजीनं काय केलं, मुंडकं झाकून टाकलं, संत मंडळीला रात्रीही जेव घातलं, सकाळच्या टायमाला सुद्धा जेव घातलं आणि जेव घातल्याच्या नंतर संत मंडळीचं दर्शन घेतलं आणि कबीरजी म्हणले बाबा माझ्याकडनं जर सेवा झाली नसेल तर उदाहरण करणारे मला माफ करावं, कारण की मी तुम्हाला यथाशक्ती देऊ शकलो नाही. बघा महाराज, पोरगा एक बोलता एक मेलाय आणि संतांना म्हणतोय की माझं चुकलं असेल तर मला माफ करावं. संतांचं दर्शन घेतलं आणि ते संत ज्ञानोबा तुकाराम भजन करत रस्त्याच्या बाहेर निघाले. पण वेशीवरती आल्याच्या नंतर त्या शेठजीनं ते धड वेशीवरती असं टांगलेलं होतं, वेशीवरती असं टांगलेलं होतं. तिथं फक्त मुंडकं नव्हतं. मुंडकं जर असतं तर ओळखलं असतं, पण महाराज मुंडकं नसल्यामुळं कबीरजी महाराजांनी ते शिर पाहिलं, ते धड पाहिलं हो. पण संत चालले ना, मग संत जात असताना कबीरजी महाराजांनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर परत संतांकडे बघितल्याच्या नंतर संत मंडळी चालत होती आणि संत मंडळी चालत असताना कबीरजी महाराज तरी सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू नाही, एकही थेंब नाही. असं पाहिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का हो तुम्हाला एक मुलगा होता ना. आता कौरक महाराज मनातल्या मनात साठवतील कबीरजी महाराज कौरक साठवतील. ज्या वेळेस माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलं तुम्हाला मुलगा होता ना, असं म्हणल्याच्या नंतर माझ्या कबीरजी महाराजांच्या डोळ्यातनं टपकन एक अश्रू पडला आणि अश्रू पडल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात एकच होता. पण महाराज त्या ठिकाणी तोही गेला हो बाबा. काय झालं असेल हे कारण सांगितलं नाही, पण बाबा ज्याचं तुम्ही या ठिकाणी बघताय ना, जे तुम्ही सर्व धड बघताय ना, तोच माझा मुलगा. कमलाने शिरा पांडोळिया फुले, कमलाने शिरा पांडोळिया फुले, आडोलिया दूरे वैष्णव म्हणविले दया लागी, वैष्णव म्हणविले दया लागी, वैष्णव म्हणविले दया माझी, वैष्णव म्हणे जगयाधी. कमलाने शिरा पांडोळिया फुले, कमलाने शिरा पांडोळिया फुले, कमालाने शिर आडोलिया दूरे, कमालाने शिर आडोलिया महाराज नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ते उठवले, हे वेगळी गोष्ट. पण बघा महाराज, जर संत जेवण्याकरता, जर आपल्या मुलाचं सिर उडवण्याकरता संत जर तत्पर असतील तर बघा महाराज, आज आमच्या अशोक भाऊसाहेबजी मस्के साहेब यांनी सर्व गावांना
आमंत्रित दिलं, कारण की का सर्वांना अन्नदान घडावं. पण महाराज आपलं तसं आहे का? आपण म्हणतो संत येती घरा ओची दिवाळी, पण आपलं तसं नाही. आपलं कसं आहे? संत येती घरा मागचे पुढचे दरवाजे बंद करा, नाहीतर शिरतील भरा भरा. 1 किलो साखरेचा पाडतील चुरा. घरी न येणे. महाराज आपलं असं आहे. पण महाराज आज आमच्या अशोक भाऊजी मस्के यांनी 11 वर्षापर्यंत हा उपक्रम चालू केला. एवढंच नाही महाराज, शिष्टीमोल्याला पैसे द्यावे लागतात, पखवाज मास्तरांना पैसे द्यावं लागतात. एवढंच नाही तर मंडपवाल्याला सुद्धा पैसे द्यावं लागतात, आचार्याला सुद्धा पैसे द्यावं लागतात. पण एवढं करून सुद्धा कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च लागतात वर्षाला. बरोबर आहे? वर्षाला 1-1.5 लाख रुपये जर खर्च करत असतील तर त्यांना द्यावं तेवढे धन्यवाद. कोणाचा 1 रुपया घेत नाही. जोरदार टाळ्या वाजवा. विठाला विठाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान हे तिन्ही गोष्टी केल्या. बघा महाराज, काही दिवस त्यांनी अन्नदान केलं, पण नंतर 2 दिवसाचे कीर्तन रूपी सेवा ठेवली. रात्रीचं एक कीर्तन, सकाळचं एक कीर्तन. आणि बघा महाराज, 2 कीर्तन म्हणलं तर सांगता करायची म्हटलं तर काल्याच्या कीर्तनाच्या व्यतिरिक्त सांगता होत नाही. कारण तुम्ही म्हणसाल महाराज ही कोण चालू केली, तर ही परंपरा मी नाही चालू केली. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवलया. माझ्या ज्ञानोबारायनं नामदेव कीर्तन करी पुढे देव. वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन कुठं? बरवे नीट उत्तम. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आणि तो काला ज्ञानोबारायनं पंढरपूरला. बघा, पहिला जो काला केला तर भागवतामध्ये वर्णन केलं श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि गोपाळाने. ऐका, श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि गोपाळाने जो काला कुठं केला? यमुनेच्या काठी. बरोबर आहे? यमुनेच्या काठी कृष्ण भगवान परमात्म्याने काला केला. आणि नंतरचा काला माझ्या ज्ञानोबारायनं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंतर शेवटपर्यंत काला केला कोणी? श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला असे तिथपर्यंत काल्याची परंपरा टाकून दिली. नंतर आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात ज्या ज्या वेळेला काल्याचं कीर्तन होईल त्या त्या वेळेला आपली सांगता होते. विठाला आणि ह्यो माझ्याकडे आलेली काल्याची कीर्तन रूपी सेवा. वास्तविक पाहता मी काय काल्याचा अधिकारी नाही. इथं रती महारथी एवढंच नाही की ज्यांच्या वंश परंपरेतून परंपरा चालू आलेली. बरोबर आहे? माझ्या वंश परंपरेमध्ये कोणीच नाही. बरोबर आहे? माझ्या वंश परंपरेमध्ये आम्हाला माहीतच नाही, सांगताच येणार नाही. कारण का आमच्या कुळी 9 ते 80 हेच पिशे जन्म झाला. परंपरेमध्ये नाही, पण यांची वंश परंपरा जर बघितली तर यांच्या वाड वडिलापासून सुद्धा ही परंपरा. बघा महाराज, आता हे दोन्हीच्या दोन्ही दिसतात. बरोबर आहे? दोन्ही सत्यनारायण महाराज असतील, आमचे विठ्ठल बाबा असतील, यांचा जो जुना संप्रदाय. तसेच आमचे नारायण महाराज तोत्रे असतील. इकडे या साईडला बघितलं ज्ञानेश्वर महाराज तोत्रे. इकडे हे 2 भाऊ, इकडे हे 2 भाऊ. आमचे किसन महाराज असतील, त्यांचे चिरंजीव असतील. त्यांना वाटलं आपली एक तरी धुरा चालू राहावं. बरोबर आहे? म्हणून महाराज त्यांनी त्यांची परंपरा चालू ठेवली. तसे इकडं बघितलं तर सर्व आमचे आखरे बाबा, त्यांचे सुद्धा वडील परमार्थिक, पण महाराज मुलगा सुद्धा परमार्थिक. इकडं बघितले तुमच्यात बरोबर आहे? आमचे पोफळे बाबाचे त्यांचे वडील होते, पण आता ते आले. किसन बाबाचं माहित तुमचं होते का? होते का? भाऊ होते. बरोबर आहे? नंतर तुमचं तर वडील होते का? नव्हते. बरोबर आहे? तुमचं
हेच पिशे जन्मले. बरोबर आहे. म्हणजे आता एक खोड नेमकं आलं. बरोबर आहे. यांचं तर काही नाही, ते झालं. तुमचं तसंच का होते का नाही? तुमचं काय हो, तुमचं दोघा सुटलं. तुम्ही ते का तुमचं होते का? तुमचं काय मिळेल भाऊ? होते का? नाही वाचले आजोबानं ना. बरोबर आहे. आणि तुमचं सांगूच का, मामाच होतं म्हणल्यावर टेन्शनच नाही. विठाला म्हणा तुम्ही आमचे काय वंश परंपराच काढ आले का काय, पण सांगावं लागते. कारण की महाराज हे सर्व आहे म्हणून कीर्तनकार कोणता का असना. बरोबर आहे. काही काही ठिकाणी भजने भेटत नाही. इथं भजने म्हणायचं काम नाही. बरं हाय का यांना श्रीफळ आहे का, यांना पगार आहे हाय का? बरं रात्री महाराज म्हणले ते आणू ते पाकिट चालू आहे ना, कोणाला मानधन भेटायला आलं म्हणतात कलाकाराला, ती बी नाही आम्हाला हाय का? पण तरी सुद्धा महाराज ही परंपरा आपली चालू राहिली. महाराज आमच्याकडं संपत्ती नाही. बरोबर आहे. तुमच्या दोघाकडं आहे. विठाला ही परंपरा चालू राहावं अशी विनंती करतो. तुमची ती होतीच मला वाटते परंपरा आहे का नाही. आज तुम्ही विना न घेतला. तुमचं हिम्मत बाप्पा बंडोबा तुमचं आहे का? वडील होते काय? नाही. विठाला विठाला. आणि ही आपल्याची बघा महाराज, पहिली आपली सांगता झाली होळकर समाजामध्ये बैठकीमधली. दुसरी सांगता झाली आपली मारुती मंदिरावरली. आता बघा महाराज, पलीकडच्या साईड केली का? द्वादशी केली का? विठ्ठल मंदिरावरती पहिली झाली, दुसरी बैठकीमध्ये झाली त्रयोदशी, आणि या ठिकाणी पौर्णिमा मारुती रायाची झाली, आणि या ठिकाणी शंकर भगवान परमात्म्याची. आणि ज्या शंकर भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आपला काला आता गेले आपले किती 10 मिनिटं, पण हे सांगणं गरजेचे. कारण की का गावातला आहे, नाही तर मग ते गावातलं काय कळत नाही का आहे का नाही. म्हणून गावातला बाहेरचा असतं त्यानं काल्याला लगेच सुरुवात केली असती. मी बी करत नाही, पण आता कसं आहे काय काय ठिकाणी काय काय वेळेला करावं लागते. कारण की कॅमेरा समोर आहे. आपली परंपरा लोकाला कळाली पाहिजे. विठाला विठाला. आणि ही काल्याकरता निवडलेली गवळण. आता आपण काल्याच्या विषयावरती आलो. फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये गवळण सांगायची, भावार्थ संपवायचा आणि चरित्राला उच्चार करायचा. कारण की का काय काय लोक म्हणतात, काय काय महिला मंडळी म्हणतात, काल्याचं कीर्तन म्हणलं की दुसरं काहीच नाही. बरोबर आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर त्यानं सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त सांगून, कारण की का चरित्र ते उच्चारावे केलेले. त्याचं चरित्र कितीही वेळा तुम्ही फक्त उच्चारण करा, आचरण करू नका. त्या भानगडीत पडूच नका. कारण की का याचं जर नुसतं उच्चारण केलं तर आपले पाप धुतल्या जातात. कारण की का ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. आता बघा महाराज, तुम्ही आतापर्यंत ज्यानं चोरी केली त्या चोरीचं अट्टल चोर जर असेल तर आपण त्याचं नाव घेऊ का? चोरी करणाऱ्या माणसाचं कोणी नाव घेतंय का? त्याला कोणी चांगलं म्हणतंय का? नाही. पण महाराज कृष्ण भगवान परमात्म्यानं चोरी केली गोष्ट खरी, पण चोरी केली पण कोणती? चित्त चोरी येले नंदाच्या नंदान, ओ चित्त चोरी येले नंदाच्या नंदान, चोरी येले नंदाच्या नंदान, चित्त चोरी येले नंदाच्या नंदान. ओ तुका म्हणे माझ्या कानाचे तुम्ही नाव बरी,
चालल्याच्या नंतर विकून असल्याच्या नंतर ही पाहू विठाला मग बघा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात चित्त चोरी म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात चित्त चोरी येले नंदनाच्या नंदने म्हणजे भगवान परमात्मा चोरी करतो पण चित्ताची कारण की का बघा महाराज माणसाचं चित्त देवानं चोरणं चांगलं का संसारानं चोरणं चांगलं तुमचं काय मत आहे देवानं बरोबर आहे पण देव आपली चोरी करते का आपलं चित्त चोरी जाते का माझे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात देवा माझे मन लागो तुझे बरोबर आहे नाथ बाबा म्हणतात की माझं जे मन आहे तुझ्या चरणाला लागो आता कुठे धावे तुमचे चरण देख पण बरोबर आहे आपलं चित्त चोरीला जात नाही तसं त्या गवळणीचं चित्त चोरलं गेलं आणि ती गवळण आता बघा ती गवळण दही दूध बघा तिनं काय केलं माहितीये का पहिल्यांदा काय होतं खालचा डेरा होता कायाचा दह्याचा दुसरा डेरा होता दुधाचा तिसरा डेरा होता लोणी चौथा डेरा होता तुपाचा बरोबर आहे असे 4 डेरे हे मी सांगत नाही दृढीवारी दुडीवर दुडी गवळण साथ निघाली गवळण गोरस मनो विसरली ती गवळण निघाली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या मथुरे जागे तव तव हसती मथुरे जागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या करता निघाली आणि एवढंच नाही मारा ती गवळणी निघत असताना कशा निघायच्या माहिती का म्हणून आपण ती गवळण ऐकली बघा कोणती डोळेवर माठ असले का ती काय घागर घेऊन बाजाराला विकण्या निघाली बरोबर आहे दही दूध तूप आणि बाई माझ्या ग आता बघा मारा त्या गवळीने सांगितलं माझ्या दुधात पाणी आता आपल्या गवळणी दुधात पाणी टाकत नाही आपल्या गवळणी दुधात पाणी टाकत नाही पाण्यात दूध आला विठाला मथुरेला जायला उशीर व्हायला जास्त पुढं म्हणत नाही विठाला विठाला ती गवळण दही दूध घेऊन निघाल्या पण निघाल्या किती जणी होत्या त्या माहितीये का 4 जणी बरोबर आहे 4 निघाल्या आणि निघाल्याच्या नंतर महाराज आता बघा महाराज गावामध्ये आपण आलो गावात आल्याच्या नंतर आपल्याकडं जो माल आहे बरोबर आहे आपल्याकडं जो माल आहे त्या मालाची आपण मुखातून उच्चार करतो बरोबर आहे आता या गवळणीकडे काय होतं तुमच्या लक्षात आहे आणि तुम्ही पण लक्षात असू द्या महाराज ती गवळण निघाली आणि निघाल्याच्या नंतर नेमकी नंदराजाच्या घरासमोरून विकण्याकरता निघाली आणि नंदराजाच्या घराच्या समोर जोऱ्यानं पहिल्यांदा आवाज देऊ लागली पण देत असताना तेवढ्यात कृष्ण भगवान परमात्मा घराच्या बाहेर आला
आणि कृष्ण भगवान परमात्मा घराच्या बाहेर आला आणि आल्याच्या नंतर त्या गवळणीनं कृष्ण भगवान परमात्मा पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर पाहिलिया वेद लावे बैसे जीवे जडोनी असा हा कृष्ण भगवान परमात्मा. जर महाराज एखांद आपल्या घरातलं 100 पोरग नुकतं जन्माला आलं, 2 महिन्याचं, 4 महिन्याचं, 5 महिन्याचं, 6 महिन्याचं, ते पोरग गोर गोमट पाहिलं, मस्त जावळं आहे का नाही, त्याच्या पायामध्ये मस्त अशा घुंगर आहे का नाही, हातामध्ये बरोबर हे इथं बाजूबंद असते का, म्हणलं तेच म्हणलं, हा पहिले होते हे का नाही. महाराज एवढं चांगलं बाया, परत त्याच्या पायामध्ये बाळ्या, हा छुम छान बाळाच्या पायी वाजते पैजण. महाराज हे कुरळे केसाचं पोरग पाहिलं आणि महाराज ले कशाला हो, एखादं बारीक पोरग आता आपल्या कीर्तनात जर कदाचित आलं आणि ते जर मंदिराकडे दर्शनाला चाललं, आपण जर त्याला पाहिलं एवढं गोर गोमट, आपण धावतच जातो आणि गेल्याच्या नंतर त्या पोराला पकडतो आणि असं करतो, माझं सोनूल म्हणतो का नाही. महाराज त्या पोराला पाहिल्याच्या नंतर इकडची पप्पी, इथली पप्पी येतो का नाही. एवढा गोर आणि गोमट पोरग पाहिल्याच्या नंतर बघा महाराज, एवढस छोट पोरग आता कलियुगातलं पोरग जर पाहिलं तर आपल्याला त्याची पप्पी घ्यावं वाटते. मग आता तो देव आहे. अजून सुद्धा पंढरपूरला 5 लाख लोकसंख्या, तुकोबर आहे संघ 5 लाख लोकसंख्या, ज्ञानोबर आहे संघ, वेडे झाले का नाही. सकाळी उठले की थंड्या पाण्याने आंघोळ, बरोबर आहे, आंघोळ केली की जप झाला की आता दिंडी रस्त्याला लागणार, पालखी आली वाट पाहून 15 दिवस 21 दिवस वेडे होतात का नाही. का तिथं जाऊन फक्त कृष्ण भगवान परमात्म्याला एकदा पाहण्याकरता 21 दिवस जर जात असतील, मग हा जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आहे. मग याला पाहण्याकरता काय गवळणी, त्या गवळणीनं कृष्ण भगवान परमात्मा पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर काय झालं, अभंगाचं पहिलं, कोणी फुलली नारी, कोणी फुलली जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ती गवळण
दही दूध तूप विकण्याकरता गेली, पण कृष्णाला पाहिल्याच्या नंतर ती भुलली. बरोबर आहे महाराज. एखादा व्यक्ती जर पाहिला चांगला जर असला तर त्याला पाहिल्याच्या नंतर माणूस सहज वेड होते. बघा महाराज, जे करण्याकरता आला तो सहज विसरून जातो. बरोबर आहे. बघा महाराज, देवानं आपल्याला पाठवलं कशाकरता? भजन करण्याकरता. पण महाराज इथं आल्याच्या नंतर आपण भुललो का नाही? कशाला? संसाराला भुललो का नाही? कारण का आपल्या पुढं फक्त माझी बायको आहे का नाही? मग जे बघा महाराज, या संसारामध्ये आपण एवढं गुरफाटलो आपल्याला देव आठवत नाही. या संसाराच्या पायी देव आठवत नाही. बरोबर आहे हो. या संसारा पायी मज देव आठवत नाही. मज देव आठवत नाही. या संसारा पायी महाराज, या संसारापायी माणसाला देवच आठवणं झालं ना. मग तसं या गवलनीनं जगत चालक मालक भगवान परमात्मा पाहिला आणि विकण्याकरता काय आली ती विसरली. आणि ती म्हणायची गोविंदू घ्या, दामोदर घ्या. आता हिच्याकडे माल तो होता का? हिच्याकडे माल कोणता होता? आता जे माणसाकडे माल असेल, आता मी विकण्याकरता आलो जोडे. बरोबर आहे. मी विकण्याकरता आलो जोडे आणि मी म्हणलं घ्यायचे का पेढे? बरोबर आहे. मी जर म्हणलं पेढे तर तुम्ही माझ्या जवळ आले आणि आल्याच्या नंतर तुमची अपेक्षा काय होती? पेढ्याची. बरोबर आहे. तुमची अपेक्षा होती पेढ्याची आणि तुम्ही जवळ आले घेण्याकरता काय? पेढे घेण्याकरता आले. हो, पेढे घेण्याकरता आले आणि तुम्ही पाहिले जोडे. तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्ही मला काय म्हणणार? म्हणणार काय नाही? लक्षात आलं? म्हणणार काय नाही? पावळट झाला का काय? कळते का तुला? मी म्हणलं काय झालं? अरे काय घेतली, घराच्या बाहेर निघाला, गोठ्यात दूध काढ. आणि राधा पाहिल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्म्याने जी बकेट घेतली होती, राधेला पाहत बरोबर आहे महाराज. कृष्ण भगवान परमात्मा पाहत राहिला आणि पाहत राहिल्याच्या नंतर नेमका गायीपाशी जायचा, बैलापाशी गेला. राधा पाहुण फुलले हारी. राधा पाहुण फुलले हरी. 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 बैल रोहितो नंदा घरी. बैल रोहितो बैल दोहितो नंदा घरी. बैल दोहितो नंदा. राधा पाहुण फुलले हारी. राधा पाहुण फुलले हारी. राधा पाहुण फुलले हारी. हरी राधा
परमात्मा बकेट घेऊन गाईच्या गोठ्यात जायचा तर बैलाच्या गोठ्यात गेला. नेमका जवळपास गेला तेवढ्यात यशोदा मातेनं पाहिलं. यशोदा माता म्हणते कान्हा. आता कान्हा म्हणल्याच्या नंतर तेवढ्यात कृष्ण भगवान परमात्मा भुलले होते, वेडे झाले होते, कळना झालं. कारण की का भक्त आणि देव एक रूप झाले. एक रूप झाल्याच्या नंतर माणसाला कळत नाही. तसं तुम्ही ज्या वेळेस आपण ध्यानस्थ बसलो, ध्यानाला बसलो आणि भगवान परमात्मा आठवत राहिलो आणि आठवता आठवता ज्या वेळेस तो भगवान परमात्मा ज्या वेळेस आपल्या हृदयामध्ये आला तर त्यावेळेस काय होते अवस्था? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप. कधी होते? त्या भगवान परमात्म्याचं स्मरण केल्याच्या नंतर. तसं देव संतांचं नामस्मरण करतो, देव संतांना पाहतो. देव सुद्धा वेडा झाला. यशोदा मातेचा आवाज ऐकला आणि तेवढ्यात नेमकं तो म्हणला आई दूध काढतो, दूध काढतो असं म्हणल्याच्या नंतर त्यावेळेस यशोदा माता म्हणले अरे अरे गाईकडे जायचं तर तू बैलाकडे गेला. आता कृष्णच भगवान परमात्मा आहे. मारा खेळ येण्याची खेळावा, नट येण्याची नटावा. मारा देव चतुर, देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. देव म्हणला आई अगं याचं दूध काढायला आलो. त्यावेळेस ती यशोदा माता म्हणली अरे बाळा बैल कुठं दूध देते का? ते म्हणे आई तुला कळत नाही, बैल दूध देते. गेले महाराज. आता गेल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्म्याला वाटलं आता याची जर धार नाही काढली आई मला मूर्खात काढेल, आई मला बोलेल की तू काय करत होता. मग कृष्ण भगवान परमात्मा त्या बैलापाशी बसला आणि महाराज 4 स्तन नसून एका स्तनातून दूध काढलं. हे मी सांगत नाही, बरोबर आहे, हे देवाचं उदाहरण आहे महाराज. मग संतांनी सुद्धा सांगितलं. त्यावेळे यशोदा माता म्हणली कान्हा अरे आतापर्यंत आपण या गायचं दूधच काढलं नाही. तेव्हा म्हणला आई आता इथून पुढे या गायचं दूध या बैलाचं दूध काढलं पाहिजे. हे कशामुळे घडलं? कारण की जशा त्या गवळणी कानाला पाहून बोलल्या तसा देव संतांना पाहून बोलला. मग महाराज ती गवळण बोलल्याच्या नंतर शेजारची गवळण म्हणते अहो आम्ही तर बोललो नाही. बोलली कोण? ती म्हणे कोणी एक भुलली नारी. आणि काय म्हणते? विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कशामुळं घडलं? अभंगाचं दुसरं देखला डोळा बैसाला म्हणे, देखला डोळा बैसाला म्हणे, ओ देखला डोळा बैसाला म्हणे, देखला डोळा बैसाला म्हणे देखला डोळा बसला म्हणे, देखला डोळा बसला म्हणे, देखला डोळा बसला म्हणे, देखला डोळा बसला जय हो. देखला डोळा बैसाला म्हणे, देखला डोळा बैसाला म्हणे ओ जीवन नी उच्चारे, ओ जीवन नी उच्चारे, ओ जीवन उच्चारे, उच्चारे, उच्चारे. जय हो. तिला डोळा बैसाला म्हणे, हो देखला डोळा बैसाला म्हणे, हो देखला डोळा बैसाला म्हणे, देखला डोळा बैसाला म्हणे. परिणाम काय झालं की तो कृष्ण भगवान परमात्मा डोळ्यात बसला. देखिला डोळा बैसला म्हणे.
डोळ्यानं पाहिलं, बरोबर आहे, डोळ्या जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप ते नाही, बरोबर आहे. जसं डोळ्यानं पाहिलं, बरोबर आहे. बघा महाराज, पहिल्यांदा अंतःकरणामध्ये जर शिरायचं असेल तर डायरेक्ट डोळे बंद करा, पुढची रूपरेषा आपल्या अंतःकरणामध्ये येईल का? आता देव तुम्हाला जर विचारला देव कसा आहे सांगता येईल का? डोळे झाकून घ्या आणि नंतर पहा, सांगता येईल का? नाही. जी प्रतिमा आहे ती जर पाहिली तर महाराज एकदा तो भगवान परमात्मा डोळ्यानं पाहिला, बरोबर आहे. तो डोळ्यानं पाहिला आणि डोळ्यामध्ये साठवला आणि डोळ्यात साठवल्याच्या नंतर तो देखिला डोळा बैसला मनी, नंतर तो मनामध्ये बसतो आणि मनामध्ये आल्याच्या नंतर तोची वदनी, बरोबर आहे, मनानं तो वरला, बरोबर आहे. माणसाचं बघा महाराज, एखाद्या पोरीचं लग्न जुळायचं म्हणलं, बरोबर आहे, एखाद्या मुलीचं लग्न जर जुळायचं असेल तर त्या मुलीला आपण नवरदेव दाखवतो, बरोबर आहे. नवरदेव दाखवला आणि दाखवल्याच्या नंतर ती पहिल्यांदा पाहते कशानं? डोळ्यानं. आणि डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर ती पाहते गोरा आहे, काळा आहे, सावळा आहे, केस कसे आहे, शर्ट कोणतं आहे, हे सर्व फक्त डोळ्यानं पाहते आणि डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर मग मनोमन साठवते आणि मग हृदयामध्ये आल्याच्या नंतर काही अडचण नाही. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? रुक्मिणी माता देवासंग पळून जाण्याचं कारण काय? देवाला पाहिलं होतं का? रुक्मिणी मातेनं कृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं होतं का? वर्णन ऐकलं, बरोबर आहे. आता बघा महाराज, काही गोष्टी अशा होतात पाहिल्याच्या नंतर घडतात, पण काही गोष्टी अशा आहे कानानं ऐकल्या की त्या मनामध्ये येतात. बघा महाराज कसं, रुक्मिणी मातेनं चरित्र ऐकलं होतं की देव खूप सुंदर आहे, बरोबर आहे, सावळा आहे, सकुमार आहे, राजस कुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, देखणा आहे, रवी शेषिकळा लोपली, कस्तुरी मळवाट, चंदनाची उटी, रुळमाळ कंठी, वज्रयंती, असा तो देव महाराज. त्या देवाला पाहण्याकरता त्या देवाचं नुसतं मुख जर पाहिलं, कोटी ब्रह्म हत्या, बरोबर आहे. मग महाराज त्या रुक्मिणी मातेनं फक्त चरित्र कानात समावलं आणि तिच्या मनोमन प्रार्थना केली. वास्तविक पाहता रुक्मिणीचा नवरा कोण होणार होता? शिशुपाल. तर ती काय म्हणली? शिशुपाल नवरा, नवरी न मी, बरोबर आहे. शिशुपाल जर नवरा असेल तर नवरी मी नाही, कृष्ण नवरा, नवरी मी. जर कृष्ण जर माझा नवरा होत असेल तर मी त्याची नवरी होण्याकरता तत्पर आहे. म्हणजे तसं काहीच्या डोळ्यात आता एखाद्या त्या देवाला, त्या माणसाला पाहिल्याच्या नंतर ती गवळण भुलली आणि ती म्हणाली देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. जसं मनात असल ते तोंडात निघते का नाही? एखाद्याला असं वाटतं याला कधी माराव असं त्याच्या मनात येते, पण तो कधी सांगून दाखवते का? नाही. पण कदाचित एखाद्या भावनाच्या भरामध्ये, आनंदाच्या भरामध्ये निघून जाते, है का नाही? बऱ्याच माणसाला, बायकाला लय मारा वाटते, बरोबर आहे, पण घरी गेल्यावर मारतात का? बायकोचं तोंड पाहिलं की म्हणते जय देव जय देव, जय माझी, ते तुम्ही सांगसाल ते तुमचं झालं का? पण महाराज माणसाला बाहेर वाटतंय, पण आल्याच्या नंतर ते जमत नाही. पण या गवळणीचं काय झालं? त्या देवाला पाहिलं आणि ती विसरून गेली. गोविंद घ्या, दामोदर घ्या, पण एवढं केल्याच्या नंतर कशामुळं झालं की ती विसरून गेली. आपण विकण्याकरता काय आलो? आपला विसर पडून गेला. अभंगाचं तिसरं चरण. याता विसर भोळा,
देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा स्वतः विसरून गेली. कशामुळं? देवाला पाहिल्यामुळं. आणि त्या गवळणी दही दूध तूप लोणी घेण्याकरता आल्या आणि आल्याच्या नंतर सर्वच्या सर्वनी गवळणी पाहायच्या आणि पाहिल्याच्या नंतर त्या गवळणी म्हणायचे माय दुसऱ्या गावातली गवळण आणि इथं आल्याच्या नंतर हिला विकायचं काय आणि बोलती काय. ह्या सर्वच्या सर्व गवळणी हसू लागल्या आणि हसत असताना हे तुकोबरायनं बघितलं. पण ती गवळण म्हणली मी विकण्याकरता दही दूध तूप लोणी आले पण मी भानावर आहे. पण त्या देवाला पाहिल्याच्या नंतर विसरली. त्या सर्वच्या सर्व गवळणी हसू लागल्या. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुकाराने हासे शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ती गवळण विकण्याकरता आली पण आल्याच्या नंतर विसरून गेली. त्या गावातले लोक सर्वच्या सर्व हसू लागले. आणि बरोबर आहे महाराज, एखादा व्यक्ती जर कदाचित लहानपणापासून परमार्थ नाही केला आणि वयोवृद्ध झाल्याच्या नंतर जर कदाचित त्यानं माळ घातली की दुसरं म्हणते आतापर्यंत करू करू भागला देवपूजेला. अरे कधी का होणं पण काय काय माणसाला विचारला माळ घालता का ते म्हणते अजून खाय पियाची वय घ्या खाऊन खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और जिएंगे ने क्या. बरं दे महाराज एक म्हातारं म्हणले महाराज पहिल्यांदा म्हातारं भेटलं त्याला म्हणलं बाबा माळ घाला. तेव्हा म्हणलं महाराज अजून दाट टणक येतं. म्हणलं काय मग अजून बरोबर आहे. आणि तेच म्हातारं 2 वर्षांनी भेटलं आणि वर्षांनी भेटलं त्यामध्ये महाराज काय खरं नाही याच्यात असं वाटते आता माय घालावं. आता काय म्हणते माळ येत नाही म्हणते माळ. अरे पण जर पहिल्यांदा जर माळ घातली असती कारण की महाराज परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण परमार्थ करत असताना महाराज लोक आपल्याला हसतात. बरोबर आहे. लोक आता मला सुद्धा हसतात लोक म्हणतात काम धंदा द्यायला सोडून लागला मोकार फिरायला असं म्हणतात. पण या दोघाकडं पाहायचं नाही. लोक असे येतं महाराज 2 तोंडे येतं कसे एक तर घोड्यावर बसू देत नाही तर आणि पायी चालू देत नाही. एक दृष्टांत सांगतो सिद्धांताकडे परत येतो. दोघं बापलेकानं काय केलं महाराज एक घेतलं घोडं डोणगावपासनं घोडं घेतलं आणि निघाल्याच्या नंतर महाराज 2 जण बाप पोरगा पुढं बाप पाठीमागं. लगेच एक जण भेटला अरे घोडं घेतलं. म्हणला हो काय पागल माणसं आहे तुम्ही. अरे घोडं कशाला असते बसायला. बरोबर आहे. अरे म्हणलं म्हणजे घोड्यावर बसा.
बसा म्हणल्यावर या दोघायला वाटलं बा लोक म्हणतात बसा. दोघं बापले का घोड्यावर बसले आणि थोडेसे पुढं आले. पुढं आल्याच्यानंतर दुसरी दोन जोडी भेटली. काय मूर्ख माणसं येतात त्या घोड्याचं काय मारता का काय? हा त्याला जीव आहे का नाही? तुम्ही दोघांच्या दोघं घोडमे बसले. हे म्हणले यार माणसानं बोललं बरोबर आहे जीव आहे राव कशाला का. मग त्या काय केलं मला पोराला बसवलं आणि बाप चालत निघाला. आता बाप निघाला पुढं घोड्यात धरलं लगामच म्हणतं का धरलं आणि चालला. पोरगं वरी बसवलं. 15-20 किलोमीटर पुढं नाही 15 नाही एवढं का लांबच नाही आपलं 2-4 पावलं पुढं गेले. ही जोडी गेली नंतर दुसरी जोडी आली. दुसरी जोडी आल्याच्या नंतर म्हणजे काय पागल माणूस येतं हा. या पोराला अक्कल पाहिजे हो. म्हातारं पाय पाय चाललं आणि पोरगं घोड्यावर बसलं. काहीतरी कळायला पाहिजे काय कलियुग आहे असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणला बाबा असं करा तुम्ही बसा मी चालतो. काय गोर नाही मला बापाला बसवलं. हे पोरगं चालल्याच्या नंतर थोडं पुढं गेलं आणि पुढं गेल्याच्या नंतर लोक म्हणला आले काय अक्कल गिकल असावं. अरे लोकाला नवसं केल्याच्या नंतर पोरं होत नाही हा. एकुलतं एक पोरग आहे आणि त्या पोराला पाय पाय चालवलं आणि हे घोड्यावर बसवलं. या घोड्याला कळते का? आता तो म्हणला चालत होतो लोक म्हणले बसले काहून नाही. म्हणलं एकाला बसवलं तरी लोक बोलाले हा. पोराला बसवलं तरी लोक बोलाले. मी बसलो तरी बोलाले. पण पाय पाय चाललो तरी बोलाले. हे म्हणले घोड्यात द्यायचं नाही. त्या घोड्याचे पाय बांधले. घोड्याचे पाय बांधले विहिरीत सोडून दिलं. म्हणलं न्यायलाच नको असं म्हणल्याच्या नंतर तेच लोक परत भेटले. अरे घोडा आणलं होतं ना. त्यो म्हणला मराव का जगाव म्हणजे महाराज घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालू देत. हिंमत त्यावेळेस निघाली. म्हणजे असे माणसं येतं महाराज की ज्या वेळेस करत असताना परमार्थ करू देत नाही आणि करा लागला त्याला करू देत नाही. जर एखादं पोरग कदाचित आता हे पोर नाहीत का गेले महाराज आमच्या गजानन महाराज थोर नाही का नाही गोबनीला गेले शिकण्याकरता गेल्याच्या नंतर लोक म्हणतात बापानं कुठं आतापर्यंत परमार्थ केला आणि हे तरी कुठं राहणार आहे. राहील तर बघ येईल आपलं घरी हे का नाही. एखादा पोरग जर दररोजच्या दररोज हनुमंतरायाच्या दर्शनाला शंकर भगवान परमात्म्याच्या दर्शनाला निघाला तर म्हणते काय पिसागड पोरग झालं रे हा. या पोरांना मस्त शाळा शिकायला पाहिजे. या पोरांना मस्त इकडे काम धंदा करायला पाहिजे. कुठं चालला ते मंदिरात येऊन जाऊन मंदिरात. महाराज लोक असे येतं परमार्थिक असलं त्याला परमार्थ करू देत नाही आणि जो परमार्थ करतो त्याला अजिबात करू देत नाही. तर आणि एखादा पेताळ असला ते म्हणला टेन्शन नाही अजिबात त्याला बोल त्याला म्हणतात त्याला काही कळत नाही. हे घरातले असंच जाणतात. महाराज अजून सुद्धा वारकऱ्याच्या नांदी कोणी लागते पण पेताळाच्या नांदी कोणी ते म्हणजे त्याच्या कुठं नांदी लागता. जर कदाचित एखादं लागलं म्हणत तुला तर कळायला पाहिजे ना तू चांगला महाराज आहे ना तो तर आपला महाराज असं क्षण आहे 2 तोंडाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात चांगल्या माणसाला हसतात तसे त्या गवळणीनं देव पाहिल्याच्या नंतर भुलल्या. महाराज गवळणी भुलल्या यात नवल नाही. पण त्या कृष्णाला पाहून ज्या शंकर भगवान परमात्म्याच्या दरबारात आपलं कीर्तन चालू आहे का नाही पण तो शंकर भगवान परमात्मा सुद्धा भुलला. काय भुलला सांगू तुम्हाला. कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आला तर त्या ठिकाणी माझा शंकर भगवान परमात्मा आला. पण आल्याच्या नंतर कसा आला. जोगी आया जोगी आया जोगी आया रे जोगी आया जोगी आया जोगी आया रे नगर में जोगी आया नगर में जोगी आया. महाराज शंकर भगवान परमात्मा आले पण खऱ्या स्वरूपात नाही आले. कृष्ण या ठिकाणी शंकर भगवान परमात्म्याने जटा लांब लांब केल्या आणि साधू या स्वरूपामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर नेमकं असं झालं होतं महाराज पुतना मावशी मारली होती. काल आपण पुतना तिकडे मारली का नाही. पुतना मावशी मारली होती हे कळालं आणि पुतना मारल्याच्या नंतर त्या यशोदा मातेला कळालं आता कृष्ण कोणापाशी द्यायचा नाही. आणि तेवढ्यात हा बाबा आला गळ्यात साप हे केस मोठे मोठे आणि त्या बाईनं पाहिलं यशोदा मातेला पाहिलं आणि यशोदा मातेला तो म्हणायचा एकदा तरी कानाला पाव द्या एकदा तरी कानाला पाव द्या. तर त्यावेळेस ती यशोदा माता म्हणली जमणार नाही. काल पुतना आली आज तू आला जमणार नाही. तुला पाहून माझं पोरग भेटय
शंकर भगवान परमात्मा म्हणले आता करावंच काय, ही बाई काय पाहू देत नाही. पण महाराज कृष्ण भगवान परमात्म्याला सोडून जावं असं न झालं. शंकर भगवान परमात्मा नगराच्या बाहेर गेले आणि नेमकं कृष्ण भगवान परमात्मा रडा लागला. आणि रडत राहत असताना एवढा रडत होता, रडता रायना रडते माझे बाळताणे समजाविता रायना त्याला काजळ लावता, कोणी कोणी बाया त्याला विभूती लावता, कोणी कोणी बाया त्या देवीच्या दर्शनाला नेतात, कोणी कोणी बाया मारुतीच्या दर्शनाला नेतात. तसं या बाळाला रडता रायना. मग त्या बाईनं काय केलं, यशोदा मातेनं पदर घेतला. इकडे घेतात का नाही पदर, डोक्यावर नाही हो, डोक्यावर हा आता घेऊ नका, राहू द्या राहू द्या राहू द्या. महाराज त्या यशोदे मातेने पदर घेतला आणि पदर घेतल्याच्या नंतर कृष्णावरती अशी आणि मग म्हणायची आल्या गेल्याची आल्या गेल्याची. पुढचं काय आणि मग काय करते, मायकावर नाही थुकलो मी, एवढी थुकते महाराज त्या पोराच्या तोंडावर, एवढी थुकते. कारण की काय काढते, दृष्ट काढते. मग आता तरी सुद्धा राहे ना, त्यावेळेस यशोदा मातेनं दौंडी दिली की जे कोणी माझ्या बाळाला हसवेल त्याला मी माझ्या इच्छेने लागल ते देऊन टाकेल. बरोबर आहे. असं म्हणल्याच्या नंतर दौंडी दिली आणि जशी दौंडी दिली ती ऐकली कोण, शंकर भगवान परमात्म्यानं. शंकर भगवान परमात्मा म्हणला बस आता ह्योच चान्स आहे. महाराज जे वेशीवरती जाऊन बसलेले शंकर ते आले आणि शंकर भगवान परमात्मा गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज आता थाटामाटच झाला. ते म्हणले पहिल्यांदा आपल्याला काढून दिलं का नाही, आता सोडत नसतो म्हणे. जर तुझ्या पोराची दृष्ट काढायची असेल तर माझ्यापाशी दे. महाराज आता शंकर भगवान परमात्मा म्हणले तू काढून दिलं होतं ना मला, आता मी कृष्णाला घेणार, खेळवणार आणि मगच जाणार. महाराज ती यशोदा माता म्हणले घे, पण तो एक केस बाजूला साप सोडून दे, नंतर माझं बाळ घे. ती यशोदा मातेला कृष्ण म्हणायचा ग आई शिव आम्ही तिघ एकत्रच रे, ब्रह्मा विष्णू, बरोबर आहे का नाही, आम्ही तिघ एकच आहे ग आई, मी घाबरत नाही, तू दे. कृष्ण भगवान परमात्मा शंकर भगवान परमात्म्याने घेतला आणि घेतल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि शंकर भगवान परमात्म्याला काय सांगितलं होतं, दृष्ट काढायची. ती दृष्ट विसरून गेले आणि कृष्ण भगवान परमात्म्याची पप्पी शंकर भगवान परमात्मा घेऊ लागली. आणि घेत असताना एवढे आनंदी झाले, एवढे आनंदी झाले, अरे देवा तुला पाहण्याकरता मी वेडा झालो. तो शंकर भगवान परमात्म्याने कृष्णाला पाहिलं आणि कृष्णानं देवाला पाहिल्याच्या नंतर दोघं शिव, जसा जीव आणि शिव ऐक्य होते त्याप्रमाणे हा शिव आणि तो परमात्मा एक रूप झाले. ते महाराज त्यांचं द्वैत्य भाव विसरून गेले आणि त्यांना कळना. तेवढ्यात यशोदा माता म्हणले माय मग पोरग देते का नाही. तेवढ्यात महाराज ते बाळ हिसकटून घेतलं आणि हिसकटून घेतल्याच्या नंतर माझा कृष्ण हसू लागला. महाराज बघा महाराज जो शंकर भगवान परमात्मा सुद्धा देवाला पाहून वेडा झाला, मग या गवळणीचं काय विशेष आहे महाराज. मग कोणी एकी गवळणी नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी, आपुली याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके तुका म्हणे हसे जन नाही कानत येत आहे. अभंगाचा भावार्थ संपला. महिला मंडळ पुरुष मंडळ हात वरती करा सर्वजण. आपल्या शेजाऱ्याची शपथ आहे, तुम्हाला सर्वांनी हात वरती करा. शेजारी जगावं असं वाटत असेल तुम्ही राहू द्या बरं का, मस्त गोड भजन करा. आता ठोक
वाजवा जोरात. हो थांबा तशात वर हात टाळ. काही नका वाजू. आवाज येणं जोरात. टाळ. आता 2 तास इथून पुढे केलं तरी काय अडचण नाही. आता पखवाज मास्तर तुम्ही बसा. या तुम्ही आता. विठाला विठाला आता एक खांदेकरी बदलले, अजून असे 4 बदलायचे आपल्याला. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता अभंगाचा भावार्थ संपला. आता आपल्याला काय करायचं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. 15 ते 20 मिनिटामध्ये आपली सेवा, कारण की आपला 2चा टायमिंग होता, पण जास्त वेळ न घेता कंप्लीट 1:30 वाजेपर्यंत ज्ञानेश्वर माऊली होऊन आरती होऊन आपल्याला जेवण्याकरता सुट्टी. कारण की आमंत्रण 2चं आहे, आपली मिरवणूक नाही, त्याच्याकरता लवकर सोडता येत नाही, आहे का नाही. आणि काय नाही, एकदा आता हे कीर्तन झालं तर तुम्हाला डायरेक्ट रामनवमी पर्यंत कीर्तन नाही, म्हणजे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि मग त्याच्याकरता अजिबात बस खाली. विठाला विठाला. अनेक प्रकारच्या खोड्या कृष्ण भगवान परमात्म्याने केल्या. आणि कृष्ण भगवान परमात्म्याने काय काय चोऱ्या केल्या, अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या. आता काही महिला मंडळ तिकडे होत्या, काही महिला मंडळ इकडे होत्या, काही आल्या नव्हत्या. पण आज तुम्हाला खोड्या सांगण्याशिवाय सोडणार नाही, कारण की माझी एक ती खोडी की मी लवकर सोडत नाही. विठाला विठाला. कारण की त्या गवळणी सांगायच्या, आवरी आवरी आपुला काना नासियल्या आमुच्या सुना, अजोनी लाज नाही तुझ्या मना, तुझा तुलाची गोड वाटे काना 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 नासी. अनेक प्रकारच्या गवळणी, एवढ्या गवळणी वेड्या झाल्या, एवढ्या वेड्या झाल्या, केवढ्या वेड्या झाल्या. महाराज त्या कृष्णाला पाहिल्याच्या नंतर किती वेड्या व्हायच्या. एक गवळण, ऐका, एक गवळण आपल्या पोरीला स्तनपान करत होती, पाजत होती. पण पाजत असताना तेवढ्यामध्ये कृष्ण भगवान परमात्म्याची बासरी वाजली. आणि जशी बासरी वाजली, तिच्या पोरीचं नाव होतं हरणी, बर का. आणि तिनं काय केलं महाराज, स्तनपान केल्याच्या नंतर त्या बाळाला उचललं. आणि बाळाला उचलल्याच्या नंतर तिनं टाकलेलं होतं लोणचं, तिनं टाकलेलं होतं खार, बरोबर आहे. बरं, एकदा तो खार टाकला तर त्याला हलवावं लागते का नाही, का नाही. एकदा टाकला तसा ठेवला जमते का नाही. त्याला नेहमी त्याला काय करावं लागते, हलवावं लागते, बरोबर आहे. तिनं टाकलेला होता खार. आणि जसं कृष्णाची बासरी ऐकली, आणि ऐकल्याच्या नंतर महाराज त्या गवळणीला काय करायचं होतं माहितीये का, ती खाराची भरणी होती का नाही, ती हलवायची होती. विठाला विठाला. कारण की त्या गवळणीला काय झालं होतं, जसा मुरलीचा ज्ञान कानावर पाडला, विसरल्या कामावर विसरल्या. आणि त्या गवळणीने काय केलं महाराज, कन्हैया लागला तुझा रे छंद मला लागला,
लागला कन्हैया लागला तुझा छंद मला. एवढा छंद लागला, एवढा छंद लागला महाराज, तिला जी भरणी हलवली आणि तिला ठेवायची होती भरणी, शिंक्यावर ठेवायची होती भरणी, पण तिनं काखतली ठेवली हरणी आणि काखावर घेतली, काखत घेतली तिने भरणी आणि तिची जी पोरगी हरणी नावाची का नाही ती ठेवली शिंक्यावर. बोलली तेरे मुरली के नादी दीवानी बनी, तेरे मुरली के नाद दीवानी बनी, तेरे मुरली के नाद दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी, दीवानी बनी, दीवानी बनी दीवानी बनी, दीवानी बनी, दीवानी बनी, तेरे मुरली के नाद दीवानी बनी, तेरे मुरली के नाद दीवानी बनी, तेरे मुरली के नाद दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी, दीवानी बनी. एवढी वेडी झाली, एवढी वेडी झाली. हे झालं या गवळणीचं. पण दुसरी गवळण सांगू का, दुसरी गवळण अशी बोलली ती गेली ब्युटी पार्लरला आणि ब्युटी पार्लरला गेल्याच्या नंतर तिला करायचा होता मेकअप, पण मेकअप करत असताना ती भुलली. पण कशी भुलली माहिती आहे का, मला मेकअप करण्याकरता कुठे जावं लागते तुला कसं काय माहिती आहे? हा गेलता काय याला माहितीये का? हा पोरं लई चित्र येतं महाराज. हा 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड सर काय सारखं वा वा वा. एका पोराला असंच उभं केलं महाराज, एका पोराला विचारलं आणि नेमकं मी महाराज रस्त्यानं चाललो गाडी घेऊन जात असताना नेमकं एक गायन वासरू चाललं. त्या पोरा म्हणलं ही गाय कोणाची आहे? तेव्हा म्हणलं महाराज गाय कोणाची मला माहित नाही, पण वासरू माहिती आहे म्हणे मला. मग आता मला वाचलं बाबा कोणाचं, कोण गाय काय आणि वासरू काय आहे का नाही. मी म्हणलं कोणाचं आहे? तेव्हा म्हणलं हे वासरू या गायचं. वारे पठ्या हे का नाही. लय पोरं हिची तर तसं या पोराला ते म्हणजे ब्युटी पार्लर. इकडे आहे का ब्युटी पार्लर? बरं तिचं नाव किती भारी हो दादा, त्याचं नाव काय आहे? ब्युटी पार्लर. आणि आपण केस कापरायचं त्याला काय म्हणता? सलून. बरोबर आहे. बर जसं आपण केस कापण्याकरता जातो त्याला काय म्हणतो आपण, आणि ह्या केस कापण्याकरता जातो त्याला काय म्हणतात? बर ब्युटी पार्लरला गेल्याच्या नंतर हे केस कापतात का त्या तर कापतात हो महाराज. मी तर म्हणतो ज्या बाईनं आपल्या नवऱ्याचं आयुष्य कमी होऊ नये असं जर वाटत असेल ते सौभाग्याचं लक्षण आहे महाराज. सीता मातेनं वनामध्ये असल्याच्या नंतर सुद्धा हे केस कापला नाही. आपण मग त्या गळले तर गळले, पण ज्यावेळेस या केसाला जर धक्का, आपण अजून सुद्धा म्हणतो महाराज तुझ्या केसाला म्हणते का, तुझ्या शरीराला म्हणते कोणी, तुझ्या केसाला धक्का म्हणजे माझ्या. तसं महाराज स्त्रीनं कधी केस कापू, मग जाऊ द्या महाराज हे कापले का थोडेफार कापतात, जाऊ द्या. आता आपण आपलं कोण ऐकणार आहे? तुम्हाला सांगून काय फायदा, आमचं बी तेच आहे ऐका नाही, आमचं तेच आहे. नाही म्हणावं तर मग जाऊ नका कीर्तनाला. रात्री महाराजांना सांगितलं आहे का नाही. महाराज ह्या बाया गेल्याच्या नंतर एवढं कापतात यात नवल नाही. हे काय रे काय बरं ह्या भावड्या काऊन कापतात एकदा विचारतं का नाही? महाराज एका पोराला असंच विचारलं, तेव्हा म्हणलं महाराज त्याला मवळं बसू नये म्हणून कापतात. महाराज कापू नये कारण की का हे आपलं हिंदुत्वाचं लक्षण नाही. तर आज आपली स्त्री बघा आणि मुस्लिम समाजातली स्त्री बघा महाराज, ती स्त्री आपल्या घराच्या बाहेर निघा किती गरीबातली गरीब असू द्या, पण महाराज तिचं नख आपल्याला पाहायला भेटत नाही. बरोबर आहे. ती या ठिकाणी महाराज बुरखा बांधते, इकडच्या साईडला सुद्धा फक्त डोळे उघडे राहतात. कोणाची पोरगी हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि आपलीच निस्ती भात शिजवण्याकरता शाळेत जाते.
आपली बाई नुसती भात शिजवण्याकरता शाळेत जाते, ती तिचा एक पदर अख्खं सेलगाव जाते का नाही? हे मी महाराज खोटं नाही सांगणार तुम्हाला, कारण की का त्या मुस्लिम समाजाचा आदर आहे आणि आपला हा आदर आहे महाराज. मी म्हणतो जाऊ नये असं माझी इच्छा नाही, पण कारण की का आपला देश हा फक्त आपल्यामुळं हमें तो अपनो में लुटा गैरों में कादम था, आहे का नाही? दुसरं कोणी आपल्यावर येत नाही महाराज. काय काय तर पठ्ठे म्हणतात जगद्गुरु तुकोबाराचा खून झाला, बरोबर आहे. आणि जे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनात जाऊन बसत होते, आज साधा आपला आमदार असला तर तो आमदार आपल्या केसाला धक्का लागू देत नाही. मग त्यावेळे जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनात जर राजे येऊन बसत असतील तर खून झाल्याच्या नंतर खून करणाराला माझ्या राजानं सोडलं असतं का? हा शक्य नाही. पण महाराज काय म्हणतात महाराज, कारण की आपलेच आपलं पाय वडतात. कारण की बघा महाराज, दुसऱ्या देशातले खेकडे पाय वडत नाही, आपलेच खेकडे आपले, बरोबर आहे महाराज. ती गवळणी ब्युटी पार्लर करत असताना तिला लावायचं होतं पावडर, तिनं लावला बुका, विसरली महाराज. तिला एवढा मेकअप करायचा होता, विसरून गेली. आणि विसरल्याच्या नंतर जशी घराच्या बाहेर आली, आल्याच्या नंतर नवऱ्यानं पाहिली आणि नवरा म्हणते क्या बोलती तू, नाही ना. जसं म्हातारीनं म्हातारा पाहिला, म्हातारा म्हणते अगं बाई तू चालली कुठं? ती म्हणे तुला कळत नाही म्हातारी, आता तरी मला जाऊ दे कीर्तनाला. ते म्हणे तू कीर्तनाला जायचं तर बिंदास जाय, पण तू हा मुकडा चानका तुकडा पाय नंतर जाय. ती म्हणे झालं काय? म्हणे पाय. जशी म्हातारी रिटर्न पिछे मुड, शिर का सिंदूरा नयनी लगाई, नयन का काजल सिर को लगाई. शिर का सिंदूरा काजल लगाई, नयन का काजल सिर को लगाई, नयन का काजल सिर को लगाई. मुरली के नाद दीवानी बनी गवळण, मुरली के नाद दीवानी बनी. गवळण मुरली के नाद दीवानी बनी गवळण, मुरली के नाद दीवानी बनी. हे कशामुळे झालं? कृष्णाला पाहिल्यामुळं. अशा गवळणी अनेक पाहण्याकरता यायच्या, घराने सांगण्याकरता येत नव्हत्या. त्यांना फक्त कृष्ण पाहायचा होता. अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडूनी, आमच्या सुना घेऊनी, हे ग बाई आम्हाशी पावेना यशोदे. आम्हाला राहायचं नाही, आमच्या गवळणी वेड्या केल्या, आमच्या सुना वेड्या केल्या. तिसरी आली धावत, येणे ग बाई काय केली? हा पतीची वेरी आणि माझी मुखासी चुंबन घेत. हा गळ्यामध्ये, हे ग बाई आम्हासी पावेना, बरोबर आहे. चौथी आली धावत, येणे ग बाई काय केली? मात, बरोबर आहे. अशा अनेक प्रकारच्या गवळणी आल्या आणि यशोदा माता म्हणली बाई माझा कृष्ण तसा बाळस गुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गाराने ग श्रीरंग माझा वेडाग, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे. त्या यशोदा मातेनं आतापर्यंत आपल्या पोराची खोडी ऐकली नाही. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. कृष्णाला वाटलं आपल्या आईला खरं वाटत नाही. घरी चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर मला मुद्द्या सगट यशोदा मातेनं पकडलं आणि पकडल्याच्या नंतर यशोदा माता म्हणते किशन्या आता तू घरीला राहण्याच्या लायकीचा, उद्या जाई राहणार सवे घेऊन गोधना. मग महाराज माझ्या गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला, गाईचा
माझा गोपाळ घोगडीवाला गाई ओ गाई ओ गाई गाई जरा यवना गेला र माझा. वा माझा भगवान परमात्मा निघाला पण एकटा नाही. अरे तुम्ही गाया घेऊन सारे सर्व गोपाळांना बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर रानामध्ये गेले. गाई चरत होत्या. गाई चरत असताना आपण सुद्धा महाराज पहिले काही माणसांना माहिती महाराज गाईला चरण्याकरता भरपूर जागा असायची आणि मग त्यावेळेस लोण हड्या खेळायचो का नाही. काय करायचं मला 4-5 गडी खेळायचं आणि काय करायचं वर पाय एवढी काठी अशी फेकून मारायची. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत वरी जायची आणि महाराज त्याला म्हणतात लोण हड्या. असे अनेक प्रकारच्या खोड्या म्हणजे अनेक प्रकारचे खेळ खेळले. किती खेळ खेळले किती खेळ खेळले भरपूर. हा मामा पोर हा मामा घुगडी बाज गा मामा घुगडी बाज गा मामा हा मामा हा मामा हा मामा हा मामा हा मामा पोर हा मामा हा मामा पोर हा मामा हा मामा पोर. अनेक प्रकारचे खेळ खेळले. अजून कोणतं खेळ विटी दांडू चेंडू लगोरी नाना परे दांडू चेंडू लगोरी नाना परे खेळ मांडियेला खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. हो गाई गोपाळ गाई गोपाळ वना गाई गोपाळ वना गाई गोपाळ वना. अनेक प्रकारचे खेळ खेळले पण एक खेळ असा आहे महाराज ते जुना खेळ आहे. तुमच्या लक्षात आहे का नाही मला माहित नाही पण तो एक खेळ खेळला. कोणता तो असं वरती हात करायचा बघा बरोबर आहे. असं वरती त्या खेळाचं नाव काय आहे हा असं वरती हात करायचं आणि बगलत हात घालायचा आणि जोरात हा कोणता असं ना तेव्हा आहे का त्याला म्हणतात पाक्या. तू एक खेळ आहे महाराज पाक्या निस्ता असं धरत आहे का नाही. असे अनेक प्रकारचे खेळ खेळले. त्यावेळे सर्व सवंगडी म्हणले देवा अरे कौरक खेळ खेळायचा 1:30 वाजला आता हा 1:15 वाजला अजून आरती आहे नंतर जेवायचं. तसं तुम्ही बी म्हणत असता महाराज कौरक करतोय कीर्तन आहे का नाही. कटाळा आला नाही का महाराज. तुम्ही जर असे बसेल राहिले तर मला बी असं वाटते कौरक बसून राहा. नाही तर काय ठिकाणी कारण की काल्याचं कीर्तन म्हणलं की वाईटळच दिवा लावू नये आहे का नाही. कोणाचं पोरग उठतंय कोणी पाणी मागतंय कोणी करतंय आहे का नाही. पण इथं बघा आता ते पोर पाहते आहे का नाही पण तरी सुद्धा कीर्तन करावं लागते असं आहे. कारण की सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला अनेक प्रकारचे खेळ खेळले. देव ते सर्व गोपाळ म्हणले देवा काय खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. त्यावेळे कृष्ण भगवान परमात्म्याने सर्व कमळ आकार बसवलं आणि बसवल्याच्या नंतर भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरी नाथ. भगवान परमात्म्याने तो काला